श्री स्वामी समर्थ. रविवारी रथसप्तमी आहे. 25 जानेवारी. सूर्यदेवाचा उपास आणि पूजा कशी करावी? पूजेची सोपी पद्धत. सर्वप्रथम रविवारी सूर्योदय होण्या अगोदर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करायचं आहे. स्नानामध्ये गंगेचं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवाची पूजेची वेळ हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली पूजेची वेळ आहे पहाटे 5:26 सुरू होत आहे आणि 7:13 समाप्त होत आहे. स्नान झाल्याच्या नंतर स्वच्छ कपडे घालावे. नवीन असेल तर नवीन कपडे घालावे. नंतर श्री गणेशाची पूजा करायची. श्री गणेशाच्या पूजेसाठी सामग्री 21 दुर्वा, जास्वंदाची फुले, चंदन. जास्वंदाची फुले नसेल तर कुठल्याही कलरचे लाल फुले चालतील. त्यानंतर चंदन, धूप आणि शुद्ध गाईचं तूप. दूध असेल तर दूध आणि दही आणि मध. श्री गणेशाच्या मंदिरात जाणं होत असेल तर श्री गणेशाच्या मंदिरात जाऊ शकता आणि दूध, दही, मध याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पाण्यानं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. ते देखील अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्याच्या नंतर ओम श्री गणेशाय नमःचा जाप करायचा आहे. किंवा तुम्ही अभिषेक घालता ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम गणपते नमः ह्या मंत्राचा जाप सुरू ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्या द्रुवा नेलेल्या आहेत त्या द्रुवा श्री गणेशाला अर्पित करायच्या आहे. ओम गणपते नमः ह्या मंत्राचा जाप करून आणि जे काही लाल कलरचे सोबत फुले असतील ते फुले देखील तुम्ही ओम श्री गणपती नमः ओम गणपती नमः ह्या मंत्राचा जाप करत फुले अर्पित करायचे आहे. मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये श्री गणेशाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोला देखील जास्वंदाचे फुलं आणि द्रोवा अर्पित करू शकता. त्यानंतर तिळगुळाचा प्रसाद वाहून श्री गणेशाची आरती करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर तुम्ही सूर्यदेवाची पूजा करायला सुरुवात करायची आहे. तुमच्या घरामध्ये सूर्यदेवाचा फोटो किंवा चित्र असेल तर ते घ्यायचं आहे आणि ते स्वच्छ पाटावरती मांडायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवाच्या पूजेची सामग्री, पूजेचं साहित्य, तांब्याचा कलश, लाल फुले, जास्वंदाची फुले, चंदन, हळद, अक्षता, गूळ, 5 फळे, कापूर, लाल कापड आणि बिन सोललेलं नारळ. तूप, कापूर, लाल कापड, नारळ, विड्याची पानं. आपलं मुख, आपलं तोंड पूर्वी दिशेकडे करायचं आहे. उभं राहायचं आहे. एका कलशामध्ये जो काही आपला जो तांब्याचा लोटा असतो त्या लोट्यामध्ये तुम्ही फुले, जे झेंडूची फुले असेल तर त्याच्या पाकळ्या टाका, पाणी टाका, शुद्ध गंगेचं जल टाका, चंदन असेल तर चंदन पण टाका आणि ते सूर्यदेवाकडे मुख करून सूर्यदेवाला अर्पित करायचं आहे. म्हणजे लोट्यातून हळूहळू खाली टाकायचं आहे. ओम सूर्यदेवाय नमः ओम सूर्यदेवाय नमः असा मंत्राचा जाप सुरू ठेवायचा आहे. नंतर सूर्यदेवाची आरती करायची आहे. आरतीच्या वेळेला धूप आणि
शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. नैवेद्य अर्पित करायचा आहे. जे फळे आहेत ते देखील अर्पित करायचे आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्ही आज गोड पदार्थ करायचा आहे. जसं की पुरणपोळी करायची आहे आणि कुठला खीर वगैरे असं काहीतरी गोड पदार्थ करायचा आहे. अशी पूजा केल्यानं तुमच्या घरावरती, तुमच्या कुटुंबावरती सूर्यदेवाची कृपा राहते आणि सूर्यदेवच हे आपल्याला नेहमी प्रकाश देतं.